नमस्कार मित्रांनो, तर माझी ॲक्टिवा स्कूटी आहे आणि फ्रंट टायर तिचा जाम झाला आहे. तर आपण बघणार आहोत काय इश्यू आहे. तर पहिला मी 14-15चा पाना घेतला ब्रेक वायर्स खोलायला आणि नंतर टायर खोलण्यासाठी मी जो पाना घेतला आहे 19 आणि 15चा पाना घेतला आहे. जे तुम्हाला साईड दिसते त्या साईडला मी यूज केला आहे 19 आणि त्या साईडला लागणार आहे 15चा पाना. तर खोलून घेऊया आपण. तर मी खोललेला आहे एक्सेल बघा. तर मी याच्यामध्ये बघितलं तर जो ब्रेक शू होता तो तुटलेला आणि फसलेला त्याच्यामुळे जाम होता टायर. तर ब्रेक शू जो आहे मी फेकून दिला आहे आणि मी हे असंच बिना शूजचा हे लावणार आहे, कारण मी नंतर करेन शू लावायचं काम. तर आता हे जे आहे ब्रेक शू काढून झाला आहे, तर मी टायर परत बसवतो तिथे. आणि एक्सेलमध्ये तुम्ही जेव्हा टाकाल तर तिथे 2 जे आहेत वॉल टाईप असतात ते टाकायला विसरू नका, कारण मी टाकायला विसरलेलो, कारण ते खालीच पडलेले होते. नंतर मी ते परत टाकले. आपण टायरचा जो नट आहे प्रॉपरली टाईट करून घेतला. नंतर ज्या ब्रेक वायर्स आहेत त्या प्रॉपरली सेट करून जो आपला पाना आहे 15चा तो यूज करून ते टाईट करून घेतले, कारण लटकायला नको. ठीक आहे. आणि ब्रेक शू पण मी टाकणार आहे, तेव्हा बघूया. व्हिडिओ जमला तर नक्कीच टाकेन. तर बघूया आता आपला टायर प्रॉपर फिरतोय का. हे बघा प्रॉपर फिरतोय आपला टायर. इश्यू जो सॉल्व झाला आहे.